अशा प्रकारे मंडळी मिसळ करून बघा तुम्ही. थोडीशी वेगळी चव आणि खूप छान मिसळ होते बरं का. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राचं स्पेशल मिसळ पाव. तर त्या मिसळीसाठी लागणारं साहित्य बघा. इथे आपण 2 कांदे गॅसवरती भाजून घेतलेले आहेत. खोबरं गॅसवर भाजून घेतलं आहे. टोमॅटो 1 घेतलेला आहे, तो पण आपण गॅसवर भाजून घेतला आहे. कोथिंबीर घेतली, 2 मिरच्या घेतल्यात, लसूण पाकळ्या घेतल्यात 15 ते 20, 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे. 1 बाऊल भरून आपण मोड आलेली मटकी घेतली. इथे पावडर मसाले घेतलेत. आपला हा कांदा लसूण मसाला आहे, हा घेतलेला आहे. ही लाल मिरची पावडर आहे कलरची. हे आपला घरगुती मसाला पावडर आहे. आणि इथं गरम मसाला 1 चमचा. सगळे मसाले 1-1 चमचा घेतलेले आहेत आपण. आता आपण काय करणार आहे, थोडीशी वेगळ्या पद्धतीने आपण आज मिसळ करतो आहे. तर हे जे मटकी आहे, ही मोड आलेली मटकी, इथं मी पाणी गरम करत ठेवलं गॅसवरती. त्या पाण्यामध्ये ही मटकी आपण शिजवून घेणार आहे. आपण मीठ टाकणार आहे पाण्यामध्ये आणि हळद टाकून मटकी शिजवून घेणार आहे. हे पहा, आपण आता जी मटकी होती बाउलमध्ये आपली मटकी भरलेली, ती मटकी आपण गरम पाणी करून घेतलं आणि गरम पाण्यामध्ये मटकी थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद टाकली. आता ही मटकी आपण ह्या पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे. आता हे जे आपण खोबरं गॅसवरती भाजून घेतलं होतं, तो मसाला आता आपण बारीक करतोय. आधी आपण खोबरं मिक्सरला बारीक करून घेणार आहे. त्याच्यानंतर हे जे मसाले आहेत त्याच्यानंतर हे मसाले आपण बारीक करणार आहे. इथे आता आपण हे टोमॅटो भाजून घेतले, त्याची साल काढणार आहे. आणि मग हे कांदा, टोमॅटो, लसूण आणि आलं आणि ह्या 2 मिरच्या आहेत, हे आपण बारीक करणार आहे. आता आपण सध्या खोबरं बारीक करून घेतोय. आपण आता हा सगळा मसाला मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहे. पाणी घालायचं नाही आहे ह्या मसाल्यामध्ये आपल्याला. बिना पाण्याचा मसाला आपण बारीक करतोय. हे पहा, आता आपली मटकी शिजली आहे का आपण बघूया. गरम पाण्यामध्ये आपण हळद, मीठ आणि मटकी शिजत घातली होती. आपण बघू, मटकी शिजली असेल तर आपण मग मिसळ फोडणीला टाकायची. थोडीशी आपण वेगळ्या पद्धतीने मिसळ करतोय बरं का. छान होते अशा पद्धतीने मिसळ. हे पहा, मटकी आपली शिजलेली आहे. जास्ती पण शिजवायची नाही आहे बरं का, आपल्याला गाळ एकदम करायची नाही. थोडीशी कच्ची राहिली तरी छान लागते मटकी. हे पहा, आता आपण ही जी मटकी शिजत घातली आपण पाण्यामध्ये, आता ही आपण चाळणीने गाळून घेणार आहे. आपण पाणी वेगळं काढणार आहे. म्हणजे हा जो मटकीचा जो आपल्याला रस्सा आलेला आहे किंवा हे जे मटकी उकळलेलं पाणी आहे, हे पाणी आपण वेगळं काढणार आहे आणि शिजलेली मटकी वेगळी काढणार आहे. मी दाखवते तुम्हाला. हे पहा, इथं आता आपण हा मसाला एकदम बारीक करून घेतलेला आहे. मिक्सरला अगदी एकदम अशी पेस्ट करून घेतली आपण त्याची. आता इथं थोडासा कांदा चिरून घेतलेला आहे मी ह्याच्यामध्ये. आता इथं तुम्हाला मी दाखवलं होतं की आपण मटकी वेगळी करणार आहे आणि त्याचं पाणी वेगळं करणार. तर हे पहा, ह्या चाळणीमधून आपण मटकी गाळून घेतलेली आहे. तर हा आपल्याला असा मटकीचा रस्सा निघालेला आहे, जे पाणी निघालं आहे मटकीचं. तर ह्याचा आपण आता कट करणार आहे मिसळीचा. आणि ह्याचा आता आपण ह्याला थोडंसं कांदा टाकून फोडणी करणार. फक्त कांद्यामध्ये आपण ही मटकी परतून घेणार आहे. तर आता ही जी मटकी आपण काढून घेतली, थोड्याशा तेलामध्ये आणि कांद्यामध्ये आपण ही मटकी परतून घेणार आहे. आपण थोड्याशा तेलामध्ये कांदा टाकलेला आहे. आता कांदा थोडासा आपल्याला लालसर, जास्त लाल नाही करायचा, थोडासा असा लालसर होऊन द्यायचा आहे. आणि मग आपण जी मटकी काढलेली उकडलेली मटकी आहे आपली, ती आपण टाकणार आहे ह्याच्यामध्ये. आता आपण मीठ टाकून मटकी शिजवली, त्याच्यामुळे वरून मीठ टाकायची आपल्याला गरज नाही आहे. हे पहा, अशा प्रकारे आता आपण ही मटकी परतून घेणार आहे. फक्त एवढंच आपल्याला करायचं. आता ही मटकी कांद्यामध्ये परतून घ्यायची आणि बाजूला काढून ठेवून द्यायची. आणि मग आपण जो मिसळीचा कट आहे, तो कट आपण फोडणीला टाकणार आहे. आता इथं तेल चांगलं गरम झालेलं आहे. आपण जिरं टाकलेलं आहे, थोडीशी मोहरी टाकली आपण, 1 अर्धा चमचा आपण हळद टाकतोय, अर्धा चमचा आपण हिंग टाकणार आहे, कढीपत्ता टाकतोय आपण. आता आपलं जे वाटण आहे ते आपण टाकणार आहे.
आपण आता मसाले टाकतोय. गरम मसाला 1 चमचा, घरगुती मसाला 1 चमचा. मी गॅस बंद करते, तेल आपलं तापलेलं आहे. लाल मिरची पावडर 1 चमचा टाकली आपण, आणि हा कांदा लसूण मसाला 1 चमचा आहे. तर हे मसाले पण आपण असे तेलामध्ये छानपैकी हे करून घेणार आहे. गॅस बंद केला आहे मी, तेल भरपूर तापलेलं आहे माझं. आता आपण जे वाटण आहे ते वाटण टाकतोय. कांदा खोबऱ्याचं जे आपण वाटण करून घेतलं होतं ते वाटण टाकतोय. हे पहा, आता हे वाटण सुद्धा छानपैकी असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. तेल सुटेपर्यंत आता हे वाटण आपल्याला परतायचं. हा आता आपला मसाला छान परतून झालेला आहे. हा पहा, पूर्णपणे आपण आता मसाला हा तेल सोडतोय. आता ह्याच्यामध्ये आपण मटकी जी आपण गाळून घेतली त्याचा कट आहे, मटकीचा जो रस्सा आहे तो रस्सा टाकणार आहे. हां, अशा प्रकारे आपण आता हा जो मटकीचा आपण कट काढलेला आहे, मटकी उकडत ठेवली होती आपण, त्याचं जे हे पाणी आहे ते पाणी आपण टाकतोय. आता आपल्याला हे मसाल्याचं भांडं होतं, ते मसाल्याचं भांडं सुद्धा मी पाणी टाकून ओतते पाणी त्याच्यामध्ये. आता आपल्याला हे ढवळून घ्यायचे, आणि आता मीठ टाकणार आहे मी ह्याच्यामध्ये थोडंसं. आणि हा जो कट आहे हा आपण उकळून द्यायचा आहे. 1 चमचा मीठ टाकतोय आपण. आता हे उकळून देणार आहे आपण. हे पहा, अशा प्रकारे आपला आता मिसळीचा कट तयार आहे. आता आपण मिसळ सर्व करूया. हे पहा, छानपैकी आपल्याला तरी पण आलेली आहे. आता आपण मिसळ सर्व करू. हे पहा, आपलं आता सगळी मिसळीची तयारी झाली. आता आपण मिसळ सर्व करतोय. आधी आपण फरसाणा टाकायचा आहे, त्याच्यानंतर ही जी आपण उसळ करून घेतली होती, आपण मटकी जी कांद्यामध्ये परतून घेतली ती मटकी टाकतोय. इथं आपण बटाटे थोडेसे उकडून घेतले होते, ते बटाटे आपण टाकतोय. आणि आता आपण कट टाकणार आहे. छानपैकी असा आता आपल्याला कट टाकायचा आहे मिसळीचा. हे पहा, अशा प्रकारे मंडळी मिसळ करून बघा तुम्ही. थोडीशी वेगळी चव आणि खूप छान मिसळ होते बरं का. करून बघा, खाऊन बघा. थोडासा आपण आता वरून फरसाणा टाकतोय. आपण चिरलेला कांदा टाकणार आहे वरून थोडासा, आणि आता आपण कोथिंबीर पण टाकणार आहे थोडीशी. हे पहा, आता ही झणझणीत आपली मिसळ तयार आहे मंडळी. करून बघा, खाऊन बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी. आपण काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केलाय. खूप छान मिसळीसारखीच मिसळ आपण केलेली आहे, फक्त आपण मटकीचा वेगळा रस्सा काढून त्याची मिसळ तयार केलेली आहे. तर बघा मंडळी, तुम्ही अशा प्रकारे मिसळ करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. छान छान कमेंट्समध्ये मला सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. धन्यवाद मंडळी.